रात्री टाइम आहे. मंडळातले पोरं भाऊ काय करते. अरे मादर शोधा 12 वाजले ना, झोपून घ्या ना. निखिल सदगीरच्या गँगचा डायरेक्ट रात्रीचा खेळ चालू, गेम चालू राहतोय. 1-2 वाजले तरी झोपतीच नाही भुई. पण मग सकाळी लवकर उठून मस्तपैकी घरून जाऊन आंघोळ वगैरे करून परत मंडळात आलतो. अरे ते जाऊ द्या, आपल्या अचानक मित्रमंडळाच्या बाप्पाचं दर्शन तर करून घ्या. आज आपल्या मंडळात व्याख्यान आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होता. त्याच्याच तयारीला सगळे सकाळपासून लागले होते. आपल्या मंडळाच्या नावाप्रमाणे सगळं अचानकच ठरतंय आपलं, त्याच्यामुळे फ्लेक्स लावायला पण उशीर झालता. तरी पण गाई जाऊन आपला बॅनर वगैरे छापून आणला आणि आता बसलो होतो चिपकत. आपली एवढी सगळी गँग होती, त्याच्यामुळे टपक्यान चिपकून दिला आणि दिला उभा करून. आपली जेवढी वर्गणी जमा झाली तेवढी आपल्या बाप्पाच्या चरणी ठेवली, दर्शन घेतलं आणि आता निघालोय महाप्रसादाचा बाजार करायला. आपल्या मोजरी घाटांना जाम रायडर सुटत त्या नवीन गाड्या घेऊन, पण आमची गाडीच पळाना तिघांना पाहून. आम्ही तिघा हळूहळू आणि आपली बाकीची गँग जोरात डायरेक्ट पोहोचली सिन्नरला. आपला तांदूळ वगैरे किराणा वगैरे घेतल्यानंतर डायरेक्ट पोहोचलो भाजी मार्केटमध्ये. आपला सगळा महाप्रसादाचा बाजार तर करून झालाय, मग निघालो आता घरी. आल्यानंतर कळालं आपला एक साऊंड रिपेअरला टाकेल, तो अजून भेटलाच नाही. मग चला म्हणलं चौकशी करून येऊ. तिथे गेल्यानंतर साऊंडवाले म्हणे कोणता साऊंड, तुमचं नाव काय देतं सांगा. मग विशाल काय म्हणतोय बघा त्यांना. मित्रांनो, मंडळाचे कार्यकर्ते निखिल सदगीर, विशाल भाऊ सदगीर राहणार मोदरी. आपला साऊंड वगैरे घेऊन मस्त बेगा आता निघालोय घरी पोहोचल्यानंतर आपली रात्री कार्यक्रमाची तयारी झाली. पण आपला उमेश भाऊ काय म्हणतोय बघा. घरातून सुसाट वेगाने इकडे यावी. आज महाप्रसाद होता म्हणून काय माहिती, पण पब्लिक लय येईल होती आज. शाळेला म्हणलं दररोज ठेवायला लागल, भरपूर पब्लिक राहिला आरतीला. आरती वगैरे झाली पहिले आपल्या ओम महाराजांचं व्याख्यान होतं. आरती संपती कुठं नाही, लगेच त्यांची एंट्री झाली. त्यांनी पण आपल्या बाप्पाचं दर्शन केलं आणि मग त्यांच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. बघता पब्लिक तर हळूहळू वाढतच होती भाऊ. ओम महाराजांचा कार्यक्रम झाल्यानंतर मग महाप्रसादाला सुरुवात झाली. गावातली जेवढी मंडळी आली तेवढ्यांना जेव वगैरे घालून मस्तपैकी पोरांची मैफिल रंगली होती भाऊ. आपल्या मंडळाचे अध्यक्ष राहुल भाऊ आले होते, अजून आपले सगळे कार्यकर्ते आले होते मस्तपैकी. सगळ्यांना जेव घातल्यानंतर सगळ्यात शेवट आपल्या मंडळाचे कार्यकर्ते जेवायला बसले. जेवण करून पोरांना लगेच झोपायचं होतं, पण मग आणलेले भांडे ते सुद्धा धुवायचे होते, त्याच्यामुळे भेटले सगळे धुवायला. आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, चला भेटू पुढच्या व्हिडिओत. लवकरच तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर फॉलो करा आणि चला.